कालपासून काय काय पाहिलं होतं? फर्स्ट युनिट्स पाहिले होते, सिस्टम ऑफ युनिट्स पाहिलेलं, त्यानंतर युनिट्सचे टाइप्स, बरोबर, नंतर मेजरमेंट ऑफ लेंथ, मास आणि टाइम कसं करायचं हे पाहिलं होतं. ठीक आहे. आता आज आपल्याला पाहिजे डायमेन्शन सुद्धा पाहिलं होतं, बरोबर. डायमेन्शन्स काढतात कसे हे पण पाहिलं. आता त्या डायमेन्शनचा यूज काय, डायमेन्शनल अनालिसिसचा यूज काय, ठीक आहे, त्याचा सिग्निफिकन्स, त्याचा यूज कुठे कुठे करणार आहे आपण. ठीक आहे. 3 गोष्टींमध्ये यूज होतो. टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. एखादं इक्वेशन जर एखादं सायंटिस्ट लिहिलेलं आहे तर ते फिजिकली करेक्ट आहे की नाही हे चेक करणं म्हणजे फर्स्ट त्याचा यूज. त्यानंतर रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज मध्ये, रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, आता जर सपोज म्हटलंय कायनेटिक एनर्जी ही डिपेंडंट आहे मासवर, तर मासवर कशी डिपेंडंट आहे हे फाइंड करणं, हे रिलेशन फाइंड करणं दोघांमध्ये. आणि थर्ड म्हणजे काय, कन्व्हर्जन फॅक्टर काढणं. ठीक आहे. म्हणजे जर सपोज 1 सेंटीमीटर आहे त्याचं मीटर मध्ये काय होतं, किंवा मग 1 न्यूटन आहे त्याचं डायन मध्ये काय होतं, तर SI CGS अशा 2 सिस्टीम्स मध्ये किंवा MKS आणि CGS या दोघांमध्ये कन्व्हर्जन फॅक्टर काय लागतो ते फाइंड करणं. असे 3 युजेस आहेत डायमेन्शनल अनालिसिसचे. सगळ्यात फर्स्ट यूज टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन, टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन. एखादा फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे चेक करणं म्हणजे टू चेक द करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन. ठीक आहे. तर एखादा आता न्यूटन्स लॉ ऑफ न्यूटन्स कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला माहित पाहिजे. V इज इक्वल टू UT, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS आणि S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. अशा 3 इक्वेशन्स आहेत आपल्याकडे. काय, V इज इक्वल टू U प्लस AT, त्यानंतर V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS आणि S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. असे 3 इक्वेशन्स आहेत. ठीक आहे. त्यातलं जर फर्स्ट इक्वेशन आपण फिजिकली करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी घेतलं, ठीक आहे, तर सगळ्यांच्या डायमेन्शन्स काय आले पाहिजे, सारखे आले पाहिजे. सगळ्यांचे डायमेन्शन ज्यावेळी सारखे येतील तर समजायचं की ते इक्वेशन काय आहे, फिजिकली करेक्ट आहे. ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन घेऊयात. सपोज फर्स्ट इक्वेशन काय, V इज इक्वल टू U प्लस AT. याचा अर्थ जो तुमचा लेफ्ट हँड साइड आहे LHS ला काय V, त्याच्या डायमेन्शन्स काय येऊ शकतात. मग V च्या डायमेन्शन्स डिस्टन्स अपॉन टाइम असतो, तो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतो, म्हणजेच काय L1 M0 T मायनस 1 असे येतात V चे डायमेन्शन्स. ठीक आहे. वेलॉसिटीचे डायमेन्शन म्हणजे LHS काय आहे, L1 M0 T मायनस 1. तर तुमचा RHS सुद्धा सेम आला पाहिजे. तर RHS ला 2 टर्म्स आहेत. पहिली टर्म काय, U म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटीचे डायमेन्शन्स पण काय, L1 M0 T मायनस 1. पहिली टर्म तर करेक्ट आली. दुसरी टर्म काय, AT, बरोबर. RHS ला दुसरी टर्म काय, AT. ठीक आहे. ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन घ्यायचे झाले. ऍक्सेलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे तसे युनिट आहे, बरोबर. ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन्स काय लिहिणार, L1 M0 T मायनस 2 आणि टीचे डायमेन्शन काय येतील, T हा सेकंड असणार आहे, याचा अर्थ L0 M0 T1, बरोबर. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन आहे, याचा अर्थ काय त्यांचे डायमेन्शन्स पण काय होतील, बेस सेम आहे तर काय होतील, ऍडिशन होईल, म्हणजे L रेस टू 1 राहील. M 0 आणि 0 म्हणजेच काय, M रेस टू 0 राहणार आहे आणि T रेस टू मायनस 2 प्लस 1, T रेस टू मायनस 2 मायनस प्लस 1 म्हणजेच मायनस 1. म्हणजे RHS चे डायमेन्शन्स दोन्ही पाहिले, LHS चे डायमेन्शन्स पाहिले, तिन्ही पण काय सेम आहेत. ठीक आहे. तिन्ही सेम आहे, याचा अर्थ हे जे इक्वेशन आहे ते डायमेन्शनली कसं आहे, करेक्ट आहे. द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. डायमेन्शनली हे इक्वेशन काय आहे, करेक्ट आहे. आता सेकंड इक्वेशन जर घेतलं, सेकंड इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे ते का नाही चेक करायचं. ठीक आहे. सेकंड इक्वेशन पहा काय, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2S. काय करणार आता, V च्या डायमेन्शन्स लिहिणार, बरोबर. आता V च्या डायमेन्शन्स तर आपण लिहिलेले आहेत, काय ते L1 M1 T मायनस 1 अशा डायमेन्शन्स आहेत, बरोबर. बरोबर काय आहेत, L1 M0 T मायनस 1 अशा डायमेन्शन्स. आता V स्क्वेअरच्या काय येतील, V स्क्वेअरच्या डायमेन्शन्स म्हटल्यानंतर याची काय होणार, स्क्वेअर होणार. ठीक आहे. म्हणजेच काय येतील ते L2 M0 T मायनस 2 हे आले V स्क्वेअरच्या डायमेन्शन. RHS मध्ये काय, RHS मध्ये पहिला आहे U स्क्वेअर. U च्या डायमेन्शन माहिती आहेत आपल्याला, काय L1 M0 T मायनस 1 त्याचा स्क्वेअर घ्यायचा. ठीक आहे. म्हणजेच काय आला तो L2 M0 T मायनस 2. ठीक आहे.
यू स्क्वेअरच्या बरोबर आले. ठीक आहे. आता 2as चे बरोबर येतात. तर 2 ला विसरून जायचं. 2 हे डायमेन्शनलेस क्वांटिटी, ज्या डायमेन्शन्स असणाऱ्या क्वांटिटी आहेत त्याच फक्त घ्यायच्या. म्हणजे a इंटू एस. एस म्हणजे काय असतो डिस्प्लेसमेंट आणि a म्हणजे काय ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शन्स दिले. आता RHS ला दुसरी टर्म काय तुमची एएस आहे. ठीक आहे. RHS ची दुसरी टर्म काय एएस आहे. ए चे डायमेन्शन्स लिहिले. ए म्हणजे ऍक्सेलरेशन, काय येतात त्याच्या डायमेन्शन्स L1 M0 T मायनस 2 आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, त्याच्या डायमेन्शन काय येतील L1 M0 T0. बेस 7 मल्टिप्लाय करा काय येईल L2 M0 T मायनस 2. म्हणजे याच्यावरून थर्ड इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल, हे सुद्धा इक्वेशन कसं आहे डायमेन्शनली करेक्ट आहे. हा सगळे डायमेन्शन्स कसे आहेत सेम. याचा अर्थ जे सेकंड इक्वेशन आहे ते सुद्धा कसं आहे डायमेन्शनली करेक्ट. कसं आहे डायमेन्शनली करेक्ट. ठीक आहे. आता थर्ड इक्वेशन होमवर्कला घ्या. थर्ड इक्वेशन होमवर्कला चेक करायचं ते डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही चेक करायचं होमवर्कला. समजलं? चेक घ्या. बंद कर.